हॅलो, नमस्कार मित्रांनो. वेलकम टू रिव्हर्स एजिंग जर्नी. तुम्हाला सतत पोट फुगणं, गॅस होणं, भूक कमी जास्त लागणं, थकवा, त्वचेच्या समस्या, वारंवार गोड खाण्याची इच्छा किंवा पचनाचे त्रास जर होत असतील, तर त्याच्यामागे एक कारण असू शकतं. आतड्यातील पॅरासाइट्स आणि किंवा हानिकारक सूक्ष्मजीव. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत गट हेल्दी फूड विच किल्स पॅरासाइट्स. असे 10 नैसर्गिक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे की जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींमध्ये परजीवी नियंत्रणासाठी सुद्धा ते वापरले जातात. चला तर मग पाहूयात पुढे. त्यातील पहिला पदार्थ आहे लसूण. गार्लिक नॅचरली एलिमिनेट्स हार्मफुल पॅरासाइट. लसूण हा नैसर्गिक अँटी मायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. ह्याच्यामध्ये असलेले ॲलिसिन हे संयुग अनेक प्रकारच्या हानिकारक जीवाणूंविरुद्ध कार्य करतात. पचन सुधारतात, आपल्या रोगप्रतिकारक शक्ती कमी वाढवतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत करतात. कसा घ्यायचा आहे लसूण? तर सकाळी रिकाम्या पोटी 1-2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाऊ शकता किंवा रात्री झोपायच्या वेळेस किंवा जेवणाबरोबर अगदीच तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर जेवणाबरोबर सुद्धा तुम्ही 1-2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या चांगून खाऊ शकता. दुसरं आहे पपईच्या बिया. पपईच्या बियांमध्ये कॅपेन नावाचं एन्झाईम असतं. हे एन्झाईम पचनास मदत करतं आणि पारंपरिक वापरात आतड्यांतील अवांछित सूक्ष्मजीवांवर नियंत्रणासाठी ओळखलं जातं. ते आपल्या आतड्यांचं आरोग्य राखतं, पचन सुधारतं. कसं घ्यायचं आहे तर एक चमचा वाळवून पूड करून कोमट पाण्यासोबत पपईच्या बिया आहेत त्या सुकवायच्या आहेत आणि त्याची पावडर करून ठेवायची आणि एक चमचा पूड करून कोमट पाण्यासोबत घ्यायचे आहे सकाळी आणि शक्यतो. तिसरे आहे अननस, पाइनएपल. अननस मध्ये ब्रोमेलिन नावाचं शक्तिशाली एन्झाईम असतं. हे प्रथिनांचं पचन सुधारतं आणि आतड्यांचं आरोग्य राखण्यास सुद्धा मदत करतं. सूज कमी करण्यास मदत करतं, पचन सुधारतं आणि आतडे निरोगी ठेवतं. चौथं आहे जिंजर, अद्रक, बूस्ट डायजेशन अँड हेल्प्स वर्म, एक्सपेल वर्म्स. आलं हे भारतीय स्वयंपाकघरातील औषधच आहे. आलं पचनक्रिया वेगवान करतं आणि आतड्यांची हालचाल सुधारतं, गॅस कमी करतं, अपचन कमी करतं, पोट हलकं ठेवतं. कसं घ्यायचं आहे तर आल्याचा चहा तुम्ही घेऊ शकता किंवा कोमट पाण्यात आले की सकाळी आलं किसून टाकायचं आहे कोमट पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये लिंबूचे 4-5 ड्रॉप्स टाकून हे तुम्ही पिऊ शकता. सकाळी पिऊ शकता किंवा जेव्हा तुम्हाला अगदी जास्त ब्लॉटिंग वाटते तेव्हाही तुम्ही कधीही दिवसातून पिऊ शकता. सकाळी आणि शक्यतो पिलेलं चांगलं. नेक्स्ट आहे क्लोव्ह, लवंग. लवंग मध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. लवंग आतड्यातील हानिकारक सूक्ष्म जीवांचे पचन कमी करण्यास मदत करू शकते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, पचन सुधारते. कसं घ्यायचं आहे? रात्री भिजत टाकायचे आहे 4 लवंग पाण्यामध्ये आणि ते पाणी सकाळी boil करून प्यायचं आहे. किंवा तुम्ही असंही लवंग तोंडामध्ये चगळू शकता किंवा जेवणामध्ये लवंगची पावडर लवंग वापरू शकता. नेक्स्ट आहे ऑरिगॅनो. ओरिगॅनो हे एक सुगंधी औषधी वनस्पती आहे. याच्यामध्ये कार्बाक्रॉल आणि थायमॉल सारखी संयुग असतात. अँटी मायक्रोबियल गुणधर्म आतड्यांचं आरोग्य सुधारतात. ऑरिगॅनो चहा किंवा ते मसाल्याच्या स्वरूपात तुम्ही वापरू शकता. स्प्रिंकल करू शकता त्याची पावडर जेवणामध्ये. नेक्स्ट आहे गाजर, रॉ कॅरट. कच्चे गाजर फायबरने भरपूर असतं. फायबर आतड्यांची स्वच्छता राखण्यास मदत करतं, बद्धकोष्ठता कमी करतं, आतड्यांची हालचाल सुधारतं आणि पचन सुद्धा सुधारायला मदत करतं. नेक्स्ट आहे हनी, मध. शुद्ध मधामध्ये नैसर्गिक अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो तो. घशाचं आणि पचनाचं आरोग्य सुधारतो. मध नेहमी शुद्ध आणि नैसर्गिकच वापरायला पाहिजे आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी कमी प्रमाणात वापरायला पाहिजे. नेक्स्ट आहे कॅयन मिरची, कॅयन पेपर. कॅयन मिरचीतील कॅप्सॅकिन शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं, पचन सुधारतं, मेटाबॉलिझम वाढतं. मात्र ज्यांना ऍसिडिटी असेल त्यांनी मर्यादित प्रमाणात ही वापरायची. नेक्स्ट आहे भोपळ्याच्या बिया, पंकिन सीड्स. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि अनेक पोषक घटक असतात. परंपरागत आरोग्य पद्धतींमध्ये या बियांचा वापर आतड्यांच्या आरोग्यासाठी केला जातो. ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, पचनास मदत करतो आणि पोषण मूल्यांनी समृद्ध आहे.
आतडे निरोगी ठेवण्यासाठी अतिरिक्त टिप्स आणखी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण पुरेसं पाणी प्यायला पाहिजे, साखर आणि जंक फूड कमी खायला पाहिजे, रोज 30 मिनिटं व्यायाम करायला पाहिजे, पुरेशी झोप घ्यायला पाहिजे, जेवणापूर्वी आणि जेवल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची सवय लावायला पाहिजे, फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खायला पाहिजे. फळं आणि भाज्या तुम्ही आणल्यात की त्या फळं तर 30 मिनिटं थोडंसं मीठ टाकून त्या पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि नंतरच ते खा. मित्रांनो, निरोगी आतडं म्हणजे निरोगी शरीर. लसूण, पपईच्या बिया, अननस, आलं, लवंग, ऑर्गेनो, गाजर, मध, कॅयन मिरची आणि भोपळ्याच्या बिया यासारखे नैसर्गिक पदार्थ आपल्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. लक्षात ठेवा, गंभीर परजीवी संसर्गाची क्षमता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. हे पदार्थ आरोग्यदायी आहाराचा भाग म्हणून वापरावेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सो थँक यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. थँक यू.